हॅलो नमस्कार रामराम मंडळी, मी गौरी. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर एवढा काही एवढी माणसात काम करायला तसं आहे खुरप. वावराकडे गेले आणि परत घरी आले का तर नानी त्यांना लावायची होती मेहंदी. मग काय पहिल्यांदा नानी बसली होती, मग नानीची मेहंदी लावून दिली. मग काय आत्तीची पण लावून दिली. दोघींची लावून झाले. मग आम्ही परत आलो वावराकडे आलो तर सगळ्यांना वाफे धरले होते. माझ्यासोबत मामा होते आणि जे गारवाडीवरून मामा आले होते त्यांना पण सुट्टी नव्हती. त्यांना पण कांदे खुरपायला बसवलं होतं. भाऊ आणि ते सोबत होते. नानी आणि आत्ती एकाच वाफेत होते. नंतर थोड्या वेळानंतर दादा आले आणि मामा उठले होते पाणी प्यायला. तर सगळे बोलले की आम्हाला पण द्या. मग मामा लागले पाणी द्यायला सगळ्यांना. आणि जे गारवाडीचे मामा आले होते ते मामांचे मित्रच होते जुने शाळेतले. दुपारचा टाइम झाला होता आणि गारवाडीच्या मामांना पण गारवाड्याला जायचं होतं. तर मग मी गेले होते घरी. तर चहा बनवून आणायचा होता आणि मला लागली होती भूक. जेवून चहा वगैरे घेऊन आले तर इकडं नानी देत होती सगळ्यांना चहा. ती अशी नानीकडे बघत होती चहा देते का नाही, का असं चहा बिना चहा पेल्याचं राहायला लागते काय माहिती. जाऊ मी वृंदावना मुरली वाजवितो काना कैशी जाऊ मी वृंदावना. पहिल्या तिरी हरी वाजवी मुरली, नदी भरली यमुना मुरली वाजवितो काना. मुरली वाजवी. चहा पिऊन झाल्यानंतर मामाला एनर्जी आली होती म्हणून मामा नाचत पण होते आणि गवळत पण म्हणून झाली होती. आणि टाइम पण झाला होता घरी जायचा. अशा प्रकारे इथपर्यंत झालंय खुरपून. आता हे सगळे घरी आता आम्हाला जायचंय गुरा आणायला घरी. तर चलो, तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल आणि असेच नवीन गावाकडचे ब्लॉग बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.